जालन्यात शेतात वाळलेली लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांचा अत्याचार। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील धक्कादायक घटना। महिलेवर अत्याचार करणाऱ्या 3 नराधमांना भोकरदन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेची मागणी। घटनेनं परिसरात एकच खळबळ। जालन्यात शेतात वाळलेली लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार इथं ही घटना घडली असून महिलेवर अत्याचार करणाऱ्या 3 नराधमांना भोकरदन पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। घरी चुलीसाठी लागणारे वाळलेले लाकूड आणण्यासाठी पीडित महिला आपल्या शेतात गेली होती। यावेळी महिला एकटी असल्याचं पाहून 3 नराधमांनी महिलेवर अतिप्रसंग करून अत्याचार केला। या घटनेनंतर महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। सद्दाम खां अजमेर खां पठाण, सादिक खां शरीफ खां पठाण आणि फारुख खां जिलानिया खां पठाण अशी या 3 आरोपींची नावं आहेत। आरोपी हे गुन्हा केल्यानंतर गाव सोडून पळून जात होते। त्यावेळी भोकरदन पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्यात। या तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार इथं घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आरोपीला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे अनिल मगदुले, सतीश फतपुरे, राहुल मुळे, सुनीता भास्करे, सुरेश बोर्डे, रवी तायडे यांनी मागणी केली आहे।